एकीकडे देश डिजिटल होण्याच्या मार्गावर असतानाच दुसरीकडे मात्र सायबर गुन्ह्यांची प्रकरणे वाढतच चालली आहेत। एका मिनिटात कितीतरी जणांची बँक खाती रिकामी होत आहेत। OTP शिवाय सुद्धा हे हॅकर्स कोणत्याही गोष्टीचा ऍक्सेस मिळवतात। सामान्य लोकांसोबतच कितीतरी बँकांना, उद्योगपतींना लाखोंचा चुना लावण्याचे प्रकार सध्या देशभरात घडत आहेत। आणि आता अशीच एक सायबर क्राईमची घटना नोएडामधून समोर आली आहे। ही घटना आहे डिजिटल अरेस्ट। नमस्कार, मी कृपा सपकाळ आणि तुमचं स्वागत करतेय आजच्या न्यूज अनकटच्या क्राईम रिपोर्ट एपिसोडमध्ये। तारीख होती 10 ऑगस्ट। उत्तर प्रदेशातील नोएडाच्या सेक्टर 31 मध्ये राहणाऱ्या एका रिटायर्ड मेजर जनरल NK धीर या व्यक्तीला एक अननोन कॉल येतो। हॅलो, मी DHL कुरिअर सेवामधून बोलते। तुमच्या आधार कार्डचा वापर करून तुमच्या नावावर मुंबईमधून तैवानमध्ये एक पार्सल पाठवलं जाते। या पार्सलमध्ये 5 पासपोर्ट, 4 बँक क्रेडिट कार्ड, 1 लॅपटॉप, काही कपडे आणि 200 ग्रॅम MDMA ड्रग्ज सापडले। तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या आधार कार्ड सोबत छेडछाड झाली तर तुम्ही याबद्दल क्राईम ब्रांचला तक्रार करायला हवी, असं म्हणत त्या कॉलवरील व्यक्तीने अजय कुमार बन्सल नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्यासोबत या रिटायर्ड मेजर जनरल NK धीर यांचा व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल जोडला। या व्हिडिओ कॉलवर NK धीर यांना समोरचा व्यक्ती दिसत नव्हता, पण त्या व्यक्तीला मात्र NK धीर दिसत होते। त्यानंतर व्हॉट्सअपवरच त्या व्यक्तीकडून NK धीर यांना चौकशी करण्याचं कारण देत एक CBIचं लेटर पाठवलं गेलं। यामध्ये लिहिले होतं की तुम्हाला जर जेलमध्ये जाण्यापासून वाचायचं असेल तर आम्ही करत असलेल्या चौकशी दरम्यानची कोणतीही माहिती तुमच्या कुटुंबियांना किंवा बाहेर कुठेही सांगायची नाही। कॅमेऱ्याद्वारे 24 तास तुमच्यावर नजर ठेवण्यात येईल। या दरम्यान तुमच्यावर कधीही हल्ला होऊ शकतो, असं म्हणत NK धीर यांना डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवण्यात आलं। डिजिटल अरेस्ट म्हणजेच तुम्हाला घरातच कैद करण्यात येतं आणि कॅमेऱ्याद्वारे तुमच्यावर 24 तास नजर ठेवण्यात येते। हे सगळं करत असलेले ते व्यक्ती म्हणजेच DHL कुरिअर सेवामधून बोलणारा व्यक्ती आणि अजय कुमार बन्सल नावाचा पोलीस अधिकारी हे खरं तर फसवणूक करणारे व्यक्ती होते। ते या सगळ्या गोष्टींचा बनाव करत रिटायर्ड मेजर जनरल NK धीर यांना आपल्या जाळ्यात फसवत होते। NK धीर यांना डिजिटल अरेस्ट मध्ये ठेवल्यानंतर फसवणूककर्त्यांनी त्यांची वैयक्तिक आणि आर्थिक परिस्थितीबद्दल चौकशी केली। त्याचसोबत NK धीर यांची बँकेतील म्युच्युअल फंड आणि FDची माहिती देखील घेतली। जेलमध्ये जाण्याच्या धाकात धीर यांनी ही माहिती दिली सुद्धा। तसेच हे सायबर गुन्हेगार ज्या प्रकारे चौकशी करत होते ते सर्व काही या रिटायर्ड मेजरला खरं वाटत होतं। त्यांना असं वाटलं की ते खरोखरच आपली चौकशी करतायत। संपूर्ण आर्थिक परिस्थितीची माहिती घेतल्यानंतर सायबर गुन्हेगारांनी रिटायर्ड मेजरला चौकशी करायची म्हणून सांगत त्यांच्या म्युच्युअल फंड आणि FDची सर्व अमाउंट त्यांनी सांगितलेल्या एका बँक खात्यात जमा करायला सांगितली। रिटायर्ड मेजरला 14 तारखेपर्यंत ही सगळी अमाउंट कोणालाही काही न सांगता त्या अकाउंटला ट्रान्सफर करायची होती। आधीच या सायबर गुन्हेगारांनी जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली होती। त्यामुळे रिटायर्ड मेजरनी त्यांच्याकडे तब्बल 2 करोड रुपये फसवणूककर्त्यांनी दिलेल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले। त्यानंतर या फसवणूककर्त्यांनी रिटायर्ड मेजरना सांगितलं की ही चौकशी फक्त अर्धा तास चालेल आणि मग हे पैसे तुम्हाला परत मिळतील। जेव्हा हा वेळ उलटून गेला तेव्हा या सायबर गुन्हेगारांना रिटायर्ड मेजरने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत सायबर गुन्हेगारांनी मात्र रिटायर्ड मेजर सोबतचे सर्व संपर्क तोडले होते। रिटायर्ड मेजर जनरल NK धीर यांची 2 करोड रुपयांची फसवणूक झाली होती। रिटायर्ड मेजरला आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी लगेचच पोलिसात तक्रार केली। त्यानुसार दिलेल्या तक्रारीच्या आधारे IT ऍक्ट सह इतर कलमांतर्गत फसवणूककर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर झाले त्यांची चौकशी सुरू आहे। सायबर सेल सोबतच सर्व्हिलन्स सेलचीही मदत घेतली जाते। तसेच ज्या क्रमांकावरून हा कॉल आला होता त्याचाही तपास सुरू आहे।
अशी माहिती या घटनेचा तपास करत असलेल्या संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितली आहे। आजकाल सायबर गुन्ह्यांची प्रकरणे वाढतच चालली आहेत। डिजिटल अरेस्ट सारख्या सायबर गुन्ह्याला अनेक जण बळी पडतात। यापासून वाचण्यासाठी लोकांनी शहाणपणाने वागणं पाहिजे। कोणी पोलीस अधिकारी म्हणून तुम्हाला फोन करत असेल तर आधी संबंधित पोलीस ठाण्यात याची माहिती द्या। जर तुम्ही खरंच कोणता गुन्हा केला नसेल तर अजिबात घाबरून जाऊ नका। खोटं बोलून अटकेची धमकी देणाऱ्यांना बळी पडू नका। कोणाच्याही सल्ल्यानुसार तुमच्या मोबाईलमध्ये कोणतंही ॲप डाउनलोड करू नका, अन्यथा तुमच्याबद्दलची सर्व माहिती समोरच्या व्यक्तीकडे जाईल। यानंतर ते OTP देखील पाहू शकतात आणि तुमच्या खात्यातून पैसे देखील काढू शकतात। त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणं सर्वात महत्त्वाचं आहे। याबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट हा कार्यक्रम।